मातोश्रीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नीलम गोरे यांच्यावर नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी टीका केली। नीलम गोरे या हळदी कुंकू कार्यक्रमाला बोलवल्यानंतर 300 रुपयाचं पाकिट घेतल्याशिवाय जात नव्हत्या असं वक्तव्य विठ्ठल मोरे यांनी केलंय। ही पाकिटं जमा करण्यासाठी त्यांच्यासोबत एक मुलगी असायची। पाकिट मिळाल्याची शहानिशा झाल्यानंतरच त्या त्यांच्या कारमध्ये बसायच्या, याचा मी साक्षीदार आहे असा घणाघात विठ्ठल मोरे यांनी केला। मी 32 वर्ष या ठिकाणी महिलांसाठी हळदी कुंकू केलं। त्या अनेक वेळा आल्या की त्यांचं पाकिट ठरलेलं असायचं। ते पाकिट जाताना त्यांच्याबरोबर असलेली जी मुलगी, गरीब मुलगी असायची, तिच्या हातात मिळाल्याशिवाय त्या गाडीत बसायच्या नाही। ही वस्तुस्थिती आहे। आणि मी शाखा प्रमुख होतो। 300 रुपयाचं पाकिट घ्यायचं। काय आपली क्षमता, काय आपली कुवत हे समजून घ्यायचं। तुम्ही कोणावरती सूर्यावरती थुंकण्याचा प्रयत्न करताय, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये समाधान मिळणार नाही। स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे हे दोन हिंदू हृदय सम्राट असून त्यांना एकाच वेळी भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे। भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ठराव मांडून तो केंद्र सरकारकडे पाठवावा, मग बघू असंही राऊत म्हणाले। मराठी साहित्य सम्मेलन के भाषण में भी वीर सावरकर का संदर्भ या रेफरेंस मोदी जी ने दिया है, हमेशा देते हैं, अच्छी बात है। तो आप उनको भारत रत्न देकर एक बार सम्मानित कीजिए। इस देश के स्वतंत्रता संग्राम के भारत माता के वो वीर सुपूत थे। यानंतर थेट जाऊयात उज्ज्वल निकम बोलतायत तिथे। या खटला तातडीने चालवण्यास घेऊ एवढं मात्र मी आपल्याला आश्वासित करतो। सर, पण तुमच्या नियुक्तीवरून विरोधक आक्रमक करतायत, म्हणजे तुमचीच बॅट तुमचाच बॉल असं सरकार एक प्रकारे करते या प्रकरणामध्ये। खरं म्हणजे माझ्या नियुक्तीचे पडसाद राजकीय उमटतील याची मला यापूर्वीच कल्पना होती आणि माननीय मुख्यमंत्र्यांना देखील मी हे विशद केलं होतं। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला मला स्पष्ट सांगितलं होतं की राजकारणात यापूर्वी देखील विरोधी पक्षाचे अनेक वकील राजकारणात होते आहेत। मी राजकारणात कधी ऍक्टिव्ह यापूर्वी नव्हतो आणि मी अभिमानाने सांगेल, राजकारणात जरी असलो तरी माझ्या कर्तव्यात आणि ड्युटीमध्ये कुठेही कोणी आडवं येऊ शकत नाही। त्यामुळे त्याच जोमाने जे मी चालवत होतो, अर्थात विरोधकांची जी काही त्यांचं म्हणणं असेल, गाऱ्हाणं असेल, त्याला मी काही महत्व देत नाही, कारण विरोधासाठी विरोध करणं हा त्यांचा स्थायी स्वभाव सध्या आहे। लवकरात लवकर संतोष देशमुख यांना न्याय मिळावा कुटुंबियांना, यासाठी कशा पद्धतीने ही लढाई घेतली? अजून मी आरोपपत्रही बघितलेलं नाही। आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच या संदर्भात मला सविस्तरपणे बोलता येईल। धन्यवाद। आव्हानं काय वाटतंय नियुक्तीनंतर आपण बघतोय उज्ज्वल निकम यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देऊ केलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की विरोधकांकडनं कितीही माझ्या नियुक्तीच्या विषयाला घेऊन आरोप करण्यात आले किंवा टीका करण्यात आली तर मी त्याला महत्त्व देत नाही। मला हाती देण्यात आलेला विषय किंवा ती केस, त्यात पीडितांना कसे न्याय मिळवून देता येईल या अनुषंगाने मी काम करत असतो असं देखील त्यांनी सांगितलं। पुढे पाहूयात, हिंगोलीमधील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांना मंत्रिपदाचे वेध लागलेत। 2.5 वर्षांनंतर आपल्याला मंत्रिपद मिळावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली। 2024 मध्ये आमदार होण्यासाठी महादेवाला साकडं घातलं होतं, ते पूर्ण झालं, परंतु मंत्री होण्याचं साकडं पूर्ण झालं नाही असं बांगर म्हणाले। आता 2.5 वर्षांनंतर राज्यात फेरबदल होतील आणि त्यामध्ये मंत्रिपद मिळावं अशी इच्छा आमदार संतोष बांगर यांनी व्यक्त केली आहे। महाशिवरात्रीच्या निमित्तानं औंढा नागनाथ इथल्या मंदिरात त्यांच्या हस्ते महापूजा झाली आणि यावेळी संतोष बांगर यांनी हे वक्तव्य केलं। मी आपल्या नागनाथाच्या चरणी साकडं घातलं होतं की देवा 2024ला पुन्हा एकदा या ठिकाणी या कळमनुरी विधानसभेचा आमदार म्हणून मला निवडून येऊ दे। देवाने ते साकडं पूर्ण केलं। एक मला वाटते की जी इच्छा होती ती पूर्ण झाली नाही, पण मला वाटते पुढच्या 2.5 वर्षाला ती इच्छा 100% सन्माननीय या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे ती इच्छा आमची पूर्ण करतील। दुसरी कोणती 2.5 वर्षाच्या नंतर आता फेरबदल होणार आहे आणि या ठिकाणी आपल्या हिंगोली जिल्ह्याला मला वाटते की आमच्या रूपामध्ये मंत्रिपद भेटावं।
पुढली बातमी अशी की महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करणार असल्याचं आमदार रोहित पवारांनी जाहीर केलं. यावर विधानसभेचे सभापती राम शिंदे यांनी टोला लगावलाय. ज्यांनी विधानसभेला नुरा कुस्ती केली त्यांच्या तोंडून कुस्तीबाबतचे शब्द शोभत नाहीत असा टोला त्यांनी लगावला. वाडिया पार्कमध्ये महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीच्या नियोजन करून झाल्या आणि या स्पर्धा झाल्याच्या नंतर जसं विद्रोही साहित्य संमेलन घेतात तसं विद्रोही महाराष्ट्र केसरी घेण्याची भाषा करणाऱ्यांनी स्वतः निवडणुकीमध्ये नोरा कुस्ती केली आणि आता खऱ्या कुस्तीची भाषा करतात ही त्यांच्यातून शोभत नाही. नाशिकच्या कुंभमेळ्यासंदर्भात आराखडा सादर करण्यात आला असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडा सादर केला. तब्बल 3,354 कोटींचा हा आराखडा असून यावर आता आज दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांच्या दालनात महत्त्वाची बैठक होईल. या बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच सर्व विभागाचे सचिव उपस्थित असतील. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळ रेल्वे व्यवस्था वाढवण्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत असं गिरीश महाजन यांनी यावेळी स्पष्ट केलं. नाशिकच्या कुंभमेळ्याला प्रयागराजपेक्षाही जास्त लोक येतील अशी शक्यता आहे. दरम्यान मागील वेळी कोणतीही आपत्ती घडली नव्हती आणि आता देखील व्यवस्था करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असंही महाजनांनी म्हटलं. एकीकडे ह्या सगळ्या घडामोडी तर दुसरीकडे बघा, शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यात मोठा विरोध केला जातो. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आता कोल्हापुरातील प्रस्तावित संरेखन वळवून शक्तिपीठ महामार्ग कोकणाकडे कसा नेता येईल याची पाहणी सुरू केली आहे. शक्तिपीठ महामार्गाला असलेला विरोध मावळला नाही तरच पर्यायी महामार्ग MSRDC वापरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र शक्तिपीठ महामार्ग कोकण मार्गे वळवण्याचा मार्ग खर्चिक ठरणार आहे. हा मार्ग सांगलीपासून पुढे इस्लामपूर, 32 शिराळा, चांदोली अभयारण्य असा पुढे घेऊन जावा लागणार आहे. चांदोली व्याघ्र प्रकल्प असल्यानं हा परिसर संरक्षित आहे, त्यामुळे वनविभागाची मोठी अडचण येणार आहे. महामार्गाचा अंतर आणि खर्च कमी होण्याऐवजी वाढणार असल्याची शक्यता आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर 805 किलोमीटर लांबीचा नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग प्रस्तावित आहे. या महामार्गाचं संरेखन अंतिम झालेलं असून भूसंपादनाच्या कामाला सुरुवात झाली. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्याबरोबर आहेत. ज्ञानेश्वर, पश्चिम महाराष्ट्रात या शक्तिपीठ महामार्गाला जो आहे तो सगळ्यात मोठा विरोध होताना दिसतोय, त्यामुळे आता पर्यायी मार्गाचा जो आहे तो विचार केला जातोय, काय माहिती याबद्दल? विशाल, शक्तिपीठ महामार्गाचा तिढा अद्यापही सुटला नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कारण कोल्हापूरकरांचा तीव्र विरोध पाहता हा महामार्ग पुढे कसा न्यायचा याची चाचपणी आहे ते आता रस्ते विकास महामंडळ करताना पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने विविध पर्याय आता पुढे येताना पाहायला मिळतात. त्यातलाच एक पर्याय म्हणजे सांगली मार्गे पुढे कोकणाला हा महामार्ग घेऊन जाण्याचा एक पर्याय आता पुढे येताना पाहायला मिळते. मात्र हा संपूर्ण पर्याय आहे तो खर्चिक असणार आहे. याशिवाय फॉरेस्ट डिपार्टमेंटची मोठी अडचण या सगळ्या परिसरामध्ये असणार आहे. टायगर कन्झर्वेशन या सगळ्या परिसरामध्ये असल्यामुळे हा महामार्ग पुढे कसा घेऊन जायचा आणि वन विभाग त्याला परवानगी देणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खरं तर हा महामार्ग आखताना त्याची जी संकल्पना होती की तीर्थक्षेत्र जोडण्याची, त्यामुळे कोल्हापूर जर यामध्ये वगळलं तर 3.5 शक्तिपीठापैकी एक तीर्थक्षेत्र कोल्हापूर आहे, शक्तिपीठ आहे आणि ते वगळलं जाणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार कोल्हापूरकरांचा विरोध आहे तो कशा पद्धतीने कमी केला जाईल आणि विरोध न डावलता किंवा तो विचारात न घेता हा महामार्ग पुढे जाणार नाही हे वारंवार सांगितलेले आहे आणि कोल्हापुरातून महामार्ग हा पुढे जाईल अशा पद्धतीची त्यांनी शक्यताही व्यक्त केलेली आहे. मात्र त्या अनुषंगाने आता अनेक पर्याय सुद्धा समोर आणले जातात आणि ते पर्याय सुद्धा आता मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न MSRDC करताना पाहायला मिळतात. मात्र याला कोणत्या पर्यायाला यापैकी आता मुख्यमंत्री प्राधान्य देतात हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र जर कोकण मार्गे हा महामार्ग न्यायचा प्रयत्न झाला तर मात्र तो खर्चिक ठरणार आहे. सांगलीपर्यंत आतापर्यंत शेतकऱ्यांनी विरोध केला नाही अशा पद्धतीचा दावा केला जातो. मात्र सांगलीचा जो आतापर्यंतचा महामार्ग जो येतोय सांगलीपर्यंत तो दुष्काळी भागातून येतोय आणि हा जर पुढे जायचा असला तर नदीकाठची सुपीक जमीन ती क्रॉस करून हा महामार्ग पुढे घेऊन जावा लागणार आहे. त्यामुळे सांगलीच्या शेतकऱ्यांचा रोष सुद्धा या महामार्गाला येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीने तोडगा काढला जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र या महामार्गाचा तिढा अद्याप
अद्याप सुटला नाही हे अद्याप या सगळ्या गोष्टीतून पुढे येताना पाहायला मिळते. त्यामुळे अनेक पर्याय जरी पुढे आले तरी मार्ग कुठल्या दिशेने जाणार हे बरोबर. अद्याप स्पष्ट होताना दिसत नाही. विशाल.